नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आजही आपण नेहमीप्रमाणेच रोज काढण्यासाठी सोप्या, सुंदर आणि पटकन होणाऱ्या 3 रांगोळ्या बघणार आहोत. तर आजच्या भागात ह्या ज्या तिन्ही रांगोळ्या एकदम सुंदर, सोप्या आणि पटकन होणाऱ्या आहेत आणि एकदम छोट्या पण आहेत. कमी वेळेत काढता येणार, कमी कलर वापरून काढता येणाऱ्या रांगोळ्या आहेत आणि तुम्हाला जर या रांगोळ्या आवडल्या तर लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. चॅनलला जर सबस्क्राईब करायला विसरले असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही जर पहिल्यांदाच आपल्या चॅनलला भेट देत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला पण आपलं चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ही कला, रांगोळीची कला शिकता येईल. आणि व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. तर तिन्ही पण रांगोळ्या एकदम सोप्या आहेत, कुणालाही जमतील आणि एकदम डिटेलमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता ही जी पहिली रांगोळी आहे त्यात आपण 3 ते 2 टिपक्यांचा वापर करून ही रांगोळी काढली आहे. 3 त्रिकोण काढलेले आहे आणि बाजूनी त्याला 3-3 टिपके देऊन घेतले. त्याला फुलाची डिझाईन दिली आहे. आतमध्ये त्याला एक सर्कल काढला आहे, म्हणजे टिपका देऊन सर्कल काढला आहे. त्यात पिवळा कलर भरला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसराही कलर भरू शकता. आणि आपले जुने पण व्हिडिओ बघा मैत्रिणींनो, खूप छान आहेत त्या रांगोळ्या. आणि कम्युनिटी पोस्टमध्ये पण जाऊन बघत जा. तिथे पण मी अपडेट देत असते नेहमीच, म्हणजे रोजचे अपडेट दिलेले असतात. तर तिथे पण एकदा भेट द्या. आपल्या प्लेलिस्टवर पण जाऊन बघा. तिथे पण प्रत्येक सणांच्या, म्हणजे मोस्टली भरपूर महत्त्वाच्या सणांच्या मी रांगोळ्या टाकलेल्या आहेत. तर तुम्ही त्या पण बघत जा. प्रत्येक लिस्ट म्हणजे वेगवेगळी, दिवाळीची लिस्ट वेगळी आहे, रोजच्या रांगोळींची वेगळी, पुन्हा बॉर्डर रांगोळींची वेगळी आहे. ते एकदा तुम्ही चेक करा. नक्की भेट द्या चॅनलला. आणि जर तुम्हाला नोटिफिकेशन नसेल येत तर तुम्ही डायरेक्ट चॅनलवर जाऊनही व्हिडिओ बघू शकता. रोज दुपारी 1 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होतो आणि रोज 6 वाजता शॉर्ट व्हिडिओ अपलोड होतो. तर तुम्ही नक्की सगळे व्हिडिओ बघत जा, लाईक करत जा, कमेंट करत जा, शेअर करत जा. भरपूर मैत्रिणींच्या खूप खूप भरभरून कमेंट्स आलेल्या आहे. मला खूप छान वाटतं आहे माहिती आहे का. म्हणजे हे तुमचं प्रेम आहे, तेच मला खूप छान वाटतं आहे. रांगोळ्या आवडत आहे तुम्हाला आणि त्या रांगोळ्या नक्की ट्राय करा तुम्ही. जर जमत नसेल कुणाला रांगोळी, तुम्ही रोज प्रॅक्टिस करा. आपल्याला थोडा वेळ भेटला की नक्की प्रॅक्टिस करत जा. तुम्हाला नक्की, नक्की रांगोळी जमेल. मी सांगते ना, नक्की जमेल तुम्हाला. एकदा आपली जर एखाद्या गोष्टीची प्रॅक्टिस केली ना, ती बरोबर जमते. स्टार्टिंगला थोडी चुकेल, थोडं काही वाकडे-तिकडं होईल, पण नक्की, नक्की जमेल. तुम्हाला जर थेंब काढता नसेल, तुम्ही बॉटलच्या साहाय्याने पण थेंब काढू शकता. आता ही बघा, ही दुसरी रांगोळी आपली. त्यात मी एक त्रिकोण काढलाय, ट्रायंगल काढलाय. तर ती रेष आपली थोडी वाकडी झाली होती. मग मी तुम्हाला दाखवलं ती पट्टीच्या साहाय्याने कशी सरळ करता येते. अशा वेगवेगळ्या टिप्स बघण्यासाठी तुम्ही आपले व्हिडिओ नक्की बघत जा. आणि खूप छान आणि सोप्या रांगोळ्या आहेत ह्या. युनिक रांगोळ्या आहेत. तुम्हाला एकही रांगोळी रिपीट दिसणार नाही. आणि ह्या रांगोळ्या दुसरीकडे पण दुसऱ्या कुठल्याच कोणाकडेच बघायला भेटणार नाही. कारण की ह्या मी स्वतः मनाने काढलेल्या आहे. त्यामुळे मी माझं कौतुक नाही करत आहे मैत्रिणींनो, पण तुम्हाला एक सांगते की युनिक रांगोळ्या आहे आपल्या. कुठलीच रांगोळी रिपीट नाही आहे. तुम्हाला ह्या सगळ्या रांगोळ्या नवीन बघायला भेटणार आहे. कुठेच बघायला भेटणार नाही. आणि बघू शकता यात 2-2 टिंब दिले होते मी आणि त्याला असा वेलीचा आकार दिला आहे. कसा दिला बोटाच्या साहाय्याने ते पण तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व्ह करा. घरी प्रॅक्टिस करून बघा. मी थेंब पण कसे टाकते ते पण बघा. तुम्हाला नसेल बोटाच्या साहाय्याने तर तुम्ही बॉटलच्या साहाय्याने पण, किंवा पेन असेल तुमच्याकडे रांगोळीचा त्याच्या साहाय्याने पण काढू शकतात ते टिंब. आणि अशी डिझाईन करून घेतली बघा. नेहमीप्रमाणे आपला हळदी-कुंकू कलर वापरला आहे मी. छान वाटतं ते कॉम्बिनेशन लाल आणि पिवळ्या कलरचं. आधीच्या रांगोळ्या पण नक्की बघा. तुम्हाला रांगोळ्या कशा वाटताय ते नक्की कमेंट करून सांगा मला. आज शनिवार आहे आणि आज चतुर्थी आहे. तर आमच्या इथे नवीन मंदिर झालं आहे गणपतीचं. तर आज त्याची प्राणप्रतिष्ठा आहे. म्हणजे आणि तो गणपतीची मूर्ती स्थापन करणार आहे. त्याचा म्हणजे कार्यक्रम आज चतुर्थीनिमित्त आहे तो. नंतर मग महाप्रसाद आहे. तिकडे पण जायचं आहे आम्हाला. चालू आहे तयारी. म्हटलं आधी आपला व्हिडिओ अपलोड करून देऊ, मैत्रिणींना बघायला भेटेल.
आणि आपले चतुर्थी स्पेशल पण रांगोळ्या आहेत चॅनलवर, त्या पण नक्की बघत जा. चतुर्थी किंवा गणपती उत्सवात काढण्यासाठी रांगोळ्या आहेत त्या पण, त्याची पण एक प्लेलिस्ट बनवली मी. ती लिस्ट नक्की चेक करा आणि तसं ट्राय करा काढण्याचं. बघा किती सोपी सुंदर रांगोळ्या आहेत, झटकेपट होणाऱ्या रांगोळ्या एकदम. अशा पद्धतीने बघा आपली दुसरी पण रांगोळी काढून झाली. छान वाटते ना ही रांगोळी. आणि रोज रोज रांगोळ्या काढत जा मैत्रिणी, छोटी का होईना, फुल का होईना, साधं नक्की काढत जा रांगोळ्या. चांगलं वाटतं दरवाजासमोर काढलेलं, मन प्रसन्न राहतं आणि म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी पण येते आपल्या घरामध्ये. तिसरी रांगोळी आपली 3 ते 2च आहे, पण ही थोडी वेगळ्या पद्धतीने काढलेली रांगोळी आहे. आणि बघा मी प्रत्येक स्टेप कशी दाखवते तुम्हाला, ते व्यवस्थित मन लावून बघा, म्हणजे लक्ष देऊन बघा. यात आपण असा फुलासारखा आकार देतो इथे. नंतर त्याला आपण ना बोटाच्या साहाय्याने आकार देणार आहे. कसं देते मी ते पण बघा. जो बोटाच्या साहाय्याने मी आकार दिलेला आहे ना इथे, तर तुम्ही तो आपलं औषधाच्या बॉटलचं झाकण असतं त्याच्याने किंवा दुसरं छोटंसं झाकण असेल ना त्याच्या मदतीने पण तुम्ही देऊ शकता. आपण एखाद्या व्हिडिओत बघू कसं करायचं ते. असा आकार दिलाय बघा. 3 पाकळ्या तयार झाल्यात. असे टिंब टाकून घ्यायचे बाजूनी. आहे का काही अवघड? म्हणजे किती तेच म्हणजे शेप्स वापरते मी, तेच आकार वापरते, पण डिझाईन वेगळी ना आपली. डिझाईन तर प्रत्येक युनिक डिझाईन आहे. म्हणजे तुम्ही जर एकदा शिकल्या ना मैत्रिणींनो, तर तुम्हाला पण असं इमॅजिन करून करून नक्की येईल की कशी रांगोळी आपण काढायची. आता हे मी काही रांगोळी कुठं बघितलेली नाही आहे, काहीच नाही आहे. हे सर्व म्हणजे मनात आपण असं विचार करून तयार केलेल्या रांगोळ्या आहेत त्या. आता इथे भरपूर असतील माझ्यासारखेच भरपूर रांगोळी काढणारे कलाकार असतील. ते पण त्यांच्या म्हणजे आपली जी इमॅजिनेशन पॉवर असेल त्याचा वापर करून ते रांगोळ्या काढत असतात. आपल्या सबस्क्रायबरमध्ये पण भरपूर जण रांगोळीचे कलाकार असतील, त्यांचं पण चॅनल असेल यूट्यूबला. त्यांना म्हणजे कळत असेल मी काय म्हणते ते. आपला इमॅजिनेशन पॉवर यूज करून आपण काही पण करू शकतो. म्हणजे एखादा कलाकार असेल ना, तो काही पण करू शकतो. आता यात एखादा शिवण क्लास वगैरे म्हणजे शिवणकाम करणाऱ्या पण आपल्या मैत्रिणी असतील किंवा अजून आर्ट क्राफ्ट भरपूर. त्यांना माहिती आहे की एखादा कलाकार असतो तो कसा आपल्या याचा वापर करून नवीन नवीन काहीतरी तयार करत असतो. बघू शकता अशा पद्धतीने डिझाईन तयार केली आपली. अशा पद्धतीने आपल्या तिन्ही पण डिझाईन तयार झाल्या आहे मैत्रिणींनो. तर रांगोळ्या नक्की ट्राय करा. अशाच नवीन नवीन रांगोळ्यांसहित भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.